नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे शिवरायांची कृषी क्रांती। ज्यावेळेस शिवपूर्व काळ, पाचही पातशाही वरती मुघलशाही, संपूर्ण हिंदुस्थान हिरवा कंच पडलेला होता। अर्धपोटी गुजराण करून येथील प्रजा जगत होती। आजचा विषय आहे कृषी क्रांती। मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राइब करता, आपले धन्यवाद। पण परिस्थिती बदलली, शिवकाळ सुरू झाला। राजाला तेव्हाच महत्व येईल ज्यावेळी प्रजा सुखी असेल। म्हणूनच महाराजांचे धोरण हे शेतकरी सुखी तर जग सुखी असे होते। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धाच नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले प्रशासक होते। स्वराज्याची आर्थिक पायाभरणी ही शेतीवरच अवलंबून आहे हे ओळखून त्यांनी अत्यंत प्रगत आणि शेतकरी भिमुख कृषी नीती राबवली। शेतकऱ्यावर प्रामुख्याने दोन संकटे येतात, एक आसमानी संकट म्हणजे ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ, दुसरे सुलतानी संकट म्हणजे शत्रूचे आक्रमण। मग आलेला शत्रू काय करायचा, तर तो मुकाबला करण्यापेक्षा शत्रूचा मुलूक बर्बाद करायचा। तरण्याबाण महिलांना पकडून, पोरांना पकडून गुलाम म्हणून बाजारात विकायचा। जनावराच्या बाजारासारखा माणसाचा बाजार भरायचा, दोरखंड बांधून त्यांना बाजारात उभं करायचे। यावेळेस फार कमी लोक शेती करत, तर त्यांच्याकडूनही ही मोगल आणि सुलतान 60% कर घ्यायचे। अगदी थोडा शेतकरी टिकून होता, आता तोही दिवाळखोर झाला होता। शेती करण्यापेक्षा पाचशाकडे मजुरी करणे सुखाचे अशी जनता समजू लागली होती। त्यामुळे जवळजवळ 80 ते 90% जमीन पडीत अवस्थेत पडून होती। एकूण काय तर जमिनीचा हक्क नाही, असला तर बैलजोडी नाही, आणि तीही असली तर अवजारे नाही, सर्व काही असले तर बी बियाणे नाही, रानटी जनावरांपासून संरक्षण नाही, अशी अर्धपोटी गुजराण प्रजेची होत होती। यासाठी सर्वात प्रथम जनतेला, शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते। शिवबाने जनतेला आव्हान केलं, बैलजोडी दिली, अवजारे दिली, बी बियाणे दिली, धनधान्य 6 महिने पुरेल एवढी बेगमी केली, रानटी जनावराची शिकार करेल त्याला बक्षिसी दिली, तसेच पडीत जमीन जो कुणी लागवडीखाली आणेल त्याला 5-6 वर्ष कर सवलत दिली। बादशाच्या काळी शेतीच्या उत्पादनावर 60% कर आकारायचे, म्हणजे 100 पोते धान्य झाल्यास 60 पोते बादशाचे आणि वतनदार, मध्यस्थी यांना धान्य दिल्यानंतर 10-12 पोते जनतेला मिळायचे। पेरायचं काय वर्षभर, खायचं काय, हाच जनतेसमोर प्रश्न होता। शिवबाने केलेल्या आव्हानाला जनतेने प्रतिसाद दिला। पहिल्या वर्षी 20% जमीन लागवडीखाली आली। आता रयतेचा विश्वास बसला, हा रयतेचा राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे आणि त्याला मदत केलीच पाहिजे। दुसऱ्या वर्षी चक्क 30% शेतकरी पडीत जमीन शेतकऱ्यांनी कसून लागवडीखाली आणल्या। तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची झुंबड उडाली, 100% जमीन लागवडीखाली आली। शिवबाने फक्त एक तृतीयांश कर लावला, जो शुक्र नीती, भीष्म नीती, चाणक्य नीतीप्रमाणे होता, म्हणजे 33% कर। परिणाम हा झाला, 1000 पोते धान्य झाल्यास सरकारकडे 330 पोते यायची, तर शेतकऱ्याकडे 670 पोते असायची। नव्या शेतकऱ्यासाठी शेतसाऱ्याची पद्धत म्हणजे पहिल्या वर्षी 1 रुका, दुसऱ्या वर्षी 3 रुका, तिसऱ्या वर्षी 6 रुके, चौथ्या वर्षी 9 रुका, 5व्या वर्षी 12 रुका, 6व्या वर्षी अर्धा रुपया आणि 7व्या वर्षी पूर्ण रुपया। स्वराज्याचा शेतकरी समाधानी झाला। 1648 ची गोष्ट सांगतो, जहागिरीतल्या प्रत्येक गावाकडून 200 ते 250 रुपये आपल्याला शेतसारा मिळत होता, म्हणजे सालाना 2.5 लाख रुपये कर मिळत होता। यामध्ये प्रगती होत गेली आणि सालाना कर वाढत गेला। अकबराचा अर्थमंत्री तोडरमल याची कर गोळा करण्याची जी पद्धत होती तिला जप्ती किंवा दहशाला म्हटले जाई। त्यासोबत हिंदूंवर बुत फरोशी हाही कर लावत असत। निजामशाही मलिक अंबर जो कर गोळा करायचा त्याला जकाते हिंदुवानी हा कर म्हणत, तर महाराजांनी कर पद्धतीत चोत आणि सरदेशमुखी
या नावाने चालायची. पिकाच्या आधारावर कर किंवा सारा घेतला जाई. निसर्ग कोपल्यास सारामध्ये माफी मिळत. जर दुष्काळ पडला किंवा शत्रूने पिके उद्ध्वस्त केली तर शेतसारा पूर्णपणे माफ केला जाईल. शेतकऱ्यांना सोयीनुसार रोख रकमेत किंवा धान्याच्या स्वरूपात कर भरता येईल. शून्य व्याजाने तगाई कर्ज दिल्या जाईल. जागोजागी तलाव, विहिरी आणि बंधारे बांधणाऱ्यावर भर दिला. एक धरण सुद्धा बांधले. गडावर सुद्धा शेती होत असे. रायरेश्वरावर आजही गव्हाची शेती होते. अजूनही तुम्ही जाऊन पहा. शेतीसोबत झाडाचे महत्वही शिवबांनी ओळखले होते. झाडे ही रयतेची लेकरे ती तोडू नये अशी आज्ञापत्रात ही माहिती लिहिलेली आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नये ही सक्त ताकीद शिवबांची होती. इतके कडक संरक्षण रयतेला होते. शेतसारा जबरदस्तीने वसूल करणाऱ्या वतनदारी व्यवस्थेला नियम घालून दिले. ऐश आरामात राहणाऱ्या वतनदाराचे वाडे पाडून टाकले. सामान्य रयतेसारखे राहणे त्यांना बाध्य केले व वतनदारावर मिराजदारी करही लावला. इतक्यावर शिवबा थांबले नाही. शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक गाव गटावर कमावीजदार नावाचा अधिकारी नेमला. प्रत्येक महालावर हवालदाराची नेमणूक केली तर परगण्यात सर हवालदार या अधिकाराची नेमणूक केली. पडीत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी पाटील, देशमुख, देशपांडे यांना कामी लावले. काही सरसुबेही नेमले महाराजांनी. विशेष म्हणजे या पूर्ण स्वराज्यामध्ये उत्तर कोकण व साल्हेर ते पुणे पर्यंतच्या प्रदेशावर मोरोपंत पेशव्याची नेमणूक केली. पुणे व धारवाड ते कोपळ पर्यंतच्या प्रदेशावर दत्ताजी पंत वाकेनीस यांची नेमणूक केली. दक्षिण कोकण व कारवार, बिदनूर पर्यंतची किनारपट्टी अण्णोजी दत्तोकडे दिली. तर म्हैसूर व तामिळनाडूतील प्रदेश हरजी राजे महाडिक यांच्याकडे सोपविला. शिवकाळात जमिनीची सुपीकता आणि सिंचनाच्या सोयीनुसार जमिनीचे विविध प्रकारात वर्गीकरण केले जात असे. जमिनीच्या गुणवत्तेनुसार जमिनीचे मुख्य 12 प्रकार पाडले होते. अव्वल म्हणजे सर्वात सुपीक, दुय्यम म्हणजे कमी सुपीक, सीम म्हणजे हलकी जमीन, बागायत म्हणजे ओलीत जमीन, जिरायत म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जमीन, काळी म्हणजे कापसाची सुपीक जमीन, पांढरी म्हणजे गावाजवळची जमीन, माळरान उंचावरील गवत किंवा कडधान्य उपयोगी जमीन, खाजण समुद्र किनारपट्टीची जमीन, वरकस डोंगर भागातील नाचणी, वरी यासारखी पिके घेणारी जमीन, गताकुळ म्हणजे मूल मालक नसल्याने सरकार जमा जमीन आणि इनाम जमीन म्हणजे बक्षीस दिलेली जमीन. मोजणीची पद्धत जमीन मोजण्यासाठी काठी किंवा तनब म्हटले जाईल. 5 हात व 5 मुठी म्हणजे 1 काठी किंवा 1 तनब. अशा 20 काट्या म्हणजे 20 काट्या लांब गुणीला 20 काट्या रुंद म्हणजे 1 बिघा. असे 120 बिघे म्हणजे 1 चावर म्हणजे जवळजवळ 60 एकर. अव्वल जमिनीचा कर घेतला. दुय्यम जमिनीचे अव्वल जमिनीत रूपांतरित करणे किंवा सीम मुरपाड जमिनीचे दुव्वल जमिनीत रूपांतरित करणे व शेतसारा वाढवणे. धान्याच्या रूपात महसूल 40% भरावा जेणेकरून दुष्काळ व शत्रूचे आक्रमण झाल्यास रयतेला धान्य मिळेल, किंवा पैशाच्या रूपात महसूल 33% भरावा जेणेकरून सैन्याला पगार देण्यासाठी, विशेष म्हणजे मुघल व पातशाह यांना महसूल हा शेतकऱ्यांना पैशातच भरावा लागे. 5 सप्टेंबर 1676 रामाजी अनंतास महाराजांनी पत्र लिहिले. यालाच आपण शिवबाचे सुधारित शेती विधेयक धोरण म्हणतो. रयतेला आधी खायला द्या, दोन खंडी धान्य द्या, शेतीसाठी बैलजोडी, बियाणे, जमीन उपलब्ध करून अवजारे देणे, एका परगण्यासाठी 2 लाख होऊन अतिरिक्त राशी काढून ठेवणे ही सुधारित शेती विधेयक धोरणामध्ये आहे. शेतकऱ्यांना तगाई करून द्या म्हणजे हात उसने पैसे, ज्याला व्याज लागणार नाही असे कर्ज द्या. त्या कर्जाची परतफेड 7 ते 10 वर्षांची ठेवा, पण कर्जाची परतफेड ही झालीच पाहिजे, ज्यामुळे शेतकरी आळशी होणार नाही. महाराजांनी कर्जमाफी केलेली नाही. कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना 7 डिसेंबर 1671 रोजी पत्र लिहिले. पोर्तुगीजांच्या मीठावर जकात लावली, कारण स्वराज्यातील शेतकऱ्याचे मीठ बाजारात आले पाहिजे. किंवा किती सावधान असतील महाराज.
शत्रूचे आक्रमण झाल्यास शेतकरी देशोधडीला लागू नये म्हणून अतिरिक्त 1,25,000 होऊन रिझर्व्ह फंड निर्माण केला. याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झाला. शत्रूचे आक्रमण झाल्यानंतर कसेल त्याची जमीन. महाराजांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जमिनीचा खरा मालक मानले. त्याची मधल्या फळीतील मध्यस्थ यांना शेतकऱ्यावरील अन्याय कमी केला. आता पैसा शेतकऱ्यांच्या खिशात खेळू लागला. त्याच्या पायात जोडा नव्हता, तो बाजारात गेला, जोडा घेतला, चांभाराला पैसे मिळाले, कापड घेतले, विणकर सुखी झाला, शिंपी सुखी झाला, दागिने घेतले, सोनार सुखी झाला, घर बांधायला काढले, गवंडी, सुतार, लोहार व वीट निर्माण करणारे कुंभार सुखी झाले. प्रत्येक ठिकाणी स्वराज्यामध्ये बाजार फुलू लागले. रामराज्य आलं, शिवराज्य आलं, रयतेचं राज्य आलं. 18 पगड 12 बलुतेदार, 12 आलुतेदार सुखी झाला. सामान्य जनता सुखी झाली. मग अशी एक भावना निर्माण झाली, जो राजा आमच्या सुखासाठी एवढं करतोय, मग त्या राजासाठी प्राणाचं बलिदान द्यायला जनता तयार झाली. हा राजा टिकायलाच हवा. म्हणून शेतकरी या राज्याचा सैनिक झाला. शेतीची वजवणी, पेरणी, लागवड करून जुलैला सैन्यात भरती. मग दसऱ्याच्या आधी पीक कापणीला हजर. दसऱ्याची पूजा झाली की सैन्यात भरती व्हायचे. मे महिन्यात पुन्हा शेतीची वजवणी करण्यासाठी घरी यायचे. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा मानतात. आपल्याला शिवबाची ही कृषी नीती, कृषी क्रांती कशी वाटली हे जरूर कमेंटच्या माध्यमातून लिहा. मी राजा महाराज इथेच थांबतो, आपली आज्ञा घेतो. चॅनलला शेअर कराल. धन्यवाद.